कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओ मास्तरीन बाई, अशा पुतळ्यावानी उभ्या का? सांगितलं नव काय करायचं ते, लिवा की राजीनामा। गुमान राजीनामा द्या आणि मानानं बाहेर पडा, चांगला मोबदला मिळेल। आयुष्यभर बसून खाल, कशाची चिंता नाही। आयुष्यभर बसून खाण्यासाठी शिक्षिका नाही झालीये मी। ते करायचं असतं तर अडाणीच नसते का राहिले। माझं माझ्या कामावर प्रेम आहे म्हणून मी काम करते। काय बोलत तुम्ही आता? कळलं नाही तुम्हाला? पुन्हा सांगू? आयुष्यभर बसून खाण्यासाठी मी शिक्षिका झालेली नाहीये। ते करायचं असतं तर अडाणी नसते राहिले मी। मुद्दाम बोललात नव्हे, टोमणा होता आमच्यासाठी। ते तुम्हाला कसं घ्यायचंय हा तुमचा प्रश्न आहे मॅडम, पण माझं माझ्या कामावर प्रेम आहे। प्रेम असलेल्या समध्या गोष्टी आपल्याला मिळत नाहीत। मला मिळाल्यात, त्या टिकतील अशी काही गॅरंटी नाही। ते टिकवणं न टिकवणं माझ्या हातात आहे। हे असं तुम्हासनी वाटतंय मास्तरीन बाई? अर्थातच मला जे वाटतं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे। तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला काय वाटतंय ते महत्वाचं आहे। बाकीच्यांना काय वाटतंय याचा पण विचार करा की जरा। बाकीच्यांना काय वाटतं यावर माझा कंट्रोल नाही मॅडम। आणि राहिला प्रश्न माझ्या कामाचा, तर मी आयुष्यभर ज्ञानदानाचं पवित्र कार्य करत राहीन। हा, पण आम्ही अपवित्र केली नव ही शाळा। मग या वास्तूत तुम्ही कसं काय करणार ज्ञानदान? शाळेला कोणी अपवित्र नाही करू शकत मॅडम। इथे सरस्वतीची पूजा होते, गणपतीची आराधना होते। तुमच्यासारख्या 1000 भुवनेश्वरी मॅडम जरी आल्या ना, तरी या शाळेचं पावित्र्य कुणीही कमी करू शकणार नाही। बस बस करा तुमची भाषणबाजी। पोरांसमोर बोलता तसं आमच्या मोर नका बोलू। आम्ही ऐकून घेतोय तर लय बोलायला लागला की हो तुम्ही। हा, मुकाटाने त्या कागदावर राजीनामा लिवा आणि चालत्या वा। उगा आमचा येळ खाऊ नका, एकच काम नाही आमच्याकडं। लिवा राजीनामा। मी नाही लिहिला राजीनामा तर तरी बी तुम्हाला इथून बाहेर पडायलाच लागल। म्हणजे तुम्ही स्वतःहून गेला नाहीत, जसं तुम्हाला घरातून बाहेर काढलं तसं शाळेतून बी बाहेर काढू, हे नक्की। अरे धाकले सरकार, तुम्ही कधी आलात? हा नमस्कार। हे काय आत्ताच आलो। झालं दर्शन? झालं। थोडा तुम्ही उशीर केलात, आत्ताच देवीची आरती झाली। होय काय? हा उशीर झाला जरा। आमच्या आईसाहेब आलते का? नाही, नेहमी येतात त्या, पण आज थोरल्या सरकार आलेलाच नाहीत। हा नाही सकाळी मागाशी वगैरे। नाही हो, सकाळपासून मी इथेच आहेत, पण ते आलेलाच नाहीत। काय सगळं ठीक तर आहे ना? हा नाही मी आपलं सहज। चला येऊ का गुरुजी? हा चालेल। हा चला। साहेब देवळात नाहीत म्हणजे शाळेतच असणार 100%। राव आता फुलपाखरेनं काय झाले फोन उचलायला? पहिलं तर रस्त्या शाळेत गेल्यात की नाही आई साहेब? काय राव एक कामाचं नाही। हा जे बोल। झालं का रे भुवीशी बोलणं? अरे मी 2-3 वेळेला फोन केला, पण माझा फोन उचलतच नाही ती। अगं मी पण केलता, माझं बी नाही उचलला। तू काळजी करू नको, होईल काहीतरी कॉन्टॅक्ट, मी कळवतो तुला। हा एवढं काय काय घडलं आपल्या घरात, मन घाबरत होतं रे। मी समजू शकतो आजी, तू घाबरू नको, मी घेऊन येतो आई साहेबांनी घरी। हा चालू आता शाळेत, तिकडे असतील त्या, बघतो मी काय तर तुला कळवतो। काय वय वय कळव बरं लगेच। हा आजी बरोबर बोलली, म्हणून तर माझं बी घाबर व्हायले। आईसाहेब खरंच घरबीर सोडून गेल्या नसतील ना? नाही 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 रे, नाही नाही नाही, असलं काय होणार नाही।
उगाच मूर्खावाने विचार करालोय मी. त्या कामातच असणार, नक्की शाळेत बिळत असतील कुठतरी. मास्तरीनबाई, आम्ही तुम्हाला शाळेच्या बाहेर काढणार एवढं नक्की. कारण तुम्हाला माहित आहे, आम्ही एखादी गोष्ट ठरवली तर ती केल्या बिगर आम्ही काही थंड बसत नाही. घ्या. प्रेमानं सांगतोय, पण जर का तुम्ही ऐकलं नाही तर हाताला धरून शाळेबाहेर काढायला सुद्धा आम्ही मागं पुढं बघणार नाही. मला हाताला धरून इथून बाहेर काढणं तुमच्या हातात नाहीये मॅडम. आमच्या हातात काय आहे हे अजून तुम्हाला ठाव नाही. मला माहितीये, मला सगळं माहितीये. हो, आमची पॉवर तुम्ही अजून बघितली नाही. अशी वरात काढू का नाही तुमची? शाळा बाहेर तर तुम्हाला जावंच लागणार. भुवनेश्वरी मॅडम, मला जर तुम्हाला शाळेबाहेर काढणं शक्य असतं तर तुम्ही मला वारंवार राजीनामा द्यायला का सांगितलं असतं? मी मगापासून बघतेय तुम्ही सतत राजीनामा द्या म्हणून माझ्या मागे लागलाय. तुम्हाला काय वाटतं मी मूर्ख आहे, मला कळत नाही? तुम्हाला तुमच्या बुद्धीचा गर्व आहे मॅडम, पण दुसऱ्याच्या बुद्धीला कमी लेखू नका. तुम्ही मला शाळेतून बाहेर काढू शकत नाही. ह्यो तुमचा गैरसमज आहे. गैरसमज आहे? ठीक आहे, तुम्ही मला शाळेतून बाहेर काढणार आणि अधिपतींना काय सांगणार? हे मी केलं असं? आम्ही कुणाला बी उत्तर द्यायला बांधील नाही. बांधील आहात. अधिपती या शाळेचे मालक आहेत. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू मॅडम, माझं लग्न झालेलं नसतानाही तुम्ही मला या शाळेतून बाहेर काढू शकला नव्हतात. आता तुम्हाला खरंच असं वाटतंय की अधिपतींच्या बायकोला, बाबांच्या सुनेला तुम्ही या शाळेतून इतक्या सहजपणे बाहेर काढू शकाल? खरंच असं वाटतं तुम्हाला? नाही, असं होणार नाही. आणि हे तुम्हालाही माहितीये की तुम्ही मला शाळेबाहेर काढू शकत नाही. आणि समजा तुम्ही तुमची सगळी पॉवर वापरून मला नोकरीवरून काढलं तर तुम्ही अधिपतींच्या नजरेत पडाल. तुम्ही जे नेहमी दाखवता की तुम्ही किती चांगले आहात ते सगळं खोटं आहे हे अधिपतींना कळेल आणि ते तुम्हाला नकोय. मला नोकरीवरून काढल्याचा ब्लेम तुम्हाला नकोय आणि म्हणून तुम्ही मला राजीनामा द्यायला सांगताय. हो, आमच्या घरात येऊन तुम्हाला अजून एक वरीस बी झालं नाही. आम्ही 25 वर्ष त्या घरात राहतोय. घरात राहताय, पण घरातल्यांच्या मनात जागा नाही निर्माण केली तुम्ही. मला वाईट वाटतं तुमचं. तुमचं वाईट वाटणं ठेवा तुमच्याकडं. लग्नाआधी आम्ही तुम्हाला ह्या शाळेतनं काढलं नाही, तो आमचा मूर्खपणा होता. पण असं समजू नका तेव्हा जे आम्ही केलं नाही ते आता जमणार नाही म्हणून. आम्हाला कुणी बी अडवू शकत नाही तुम्हाला काढण्यापासून. निघा आता, आत्ताच्या आत्ता. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.